उद्याच्या 18 तारखेला जे सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं जे मतदान होणार आहे, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सर्व सभापती, त्याचबरोबर नगरपालिकांचे आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि या जिल्ह्यामधील सर्व प्रमुख नेते मंडळी यांची बैठक आज पार पडली आणि या 18 तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण काय भूमिका घ्यायची या संदर्भात कार्यकर्त्यांची मतं आज जाणून घेण्याचा प्रयत्न मी या बैठकीमध्ये केला। त्या पद्धतीनं मग प्रत्येक ज्याला कुणाला वाटलं त्या कार्यकर्त्यांनी डायसवर येऊन आपलं स्पष्ट आणि प्रामाणिक मत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्या पद्धतीनं आज ही बैठक या ठिकाणी पार पडली। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाही ठरलं हे की सगळ्यांनी एका मतानं निर्णय घेण्याचा अधिकार मला दिलेला आहे। सगळ्यांनी एकामुखानं सांगितलं की आबा भावना आमच्या जरी काही असतील तरी तुम्ही जो निर्णय घ्याल या निर्णयाच्या पाठीशी या जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व मतदार हा राहील, अशा पद्धतीची ग्वाही एकमतांनी सगळ्यांनी दिली आणि हा अधिकार मला त्यांनी दिलेला आहे। त्यामुळं हा आता पुढं भविष्यात हा निर्णय जो मी घेईन त्या पद्धतीनं सगळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे तुमचा निर्णय ठरलेला नाही। हो, आता भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या, ज्या काही कटू चांगल्या काही भावना असतील त्या व्यक्त करण्याचा प्रत्येक सभासदांनी प्रयत्न केला। मी माझं मत त्यांना सांगितलं, त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी एकमुखानं निर्णय घेतला की निर्णय जो काही उद्या घ्यायचा आहे तो निर्णय एकमुखाने मकरंद पाटलांना आपण हा अधिकार आबांना देऊ। आबा जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे या जिल्ह्यामधला मग नगरपालिकांचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्याचबरोबर आमच्या सभापती पंचायत समित्यांचे असतील, त्या पद्धतीनं ते भूमिका घेतील। महायुतीतील उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय अजून तळ्यात आहे का तुमच्याकडनं? नाही, आता आज मला अधिकार तर दिला आहे ना। म्हणजे आज मला आज ऐकून घ्या, आजची बैठक ही पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यामध्ये कल्पना आहे की जे काही मागं घडलं या घटना या अनुषंगानं असणाऱ्या मतदारांच्या भावना ह्या तीव्र स्वरूपाच्या होत्या, त्या ऐकून तर मला घेणं गरजेचं होतं। आज त्यांना त्यांच्या भावना ह्या मोकळ्यापणानं मांडण्याकरता आजची बैठक मी आयोजित केली होती। त्या पद्धतीनं ज्याला कुणाला वाटलं त्यांनी भूमिका आज या पक्षाच्या व्यासपीठावर मांडल्यात आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की या निवडणुकीचा निर्णय जो काही घ्यायचा तो मकरंद आबांना आपण एका मतानं सगळ्यांनी अधिकार देऊ, असा निर्णय आज त्यांनीच बैठकीमध्ये पण भाजपला अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धास्ती आहे। जरी आजची बैठक झाली असली तरी सुद्धा त्यांना धास्ती आहे अजून। नाही, आता त्यांना का धास्ती आहे मी त्याचं सांगू शकणार नाही। कदाचित कालच्या निवडणुकांमध्ये जे काही कटू वाईट आठवणी असतील किंवा आहेत या अनुषंगानं कदाचित त्यांना ते वाटलं असण्याची शक्यता आहे। पण तुमच्यापर्यंत त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या, पण तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत जे काही आत्ता चर्चा झाली ही सांगणार आहात का? आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या समन्वय बैठक जी काल झाली त्याला तुम्हाला निमंत्रण होतं का, किंवा तुम्ही असाल, शंभूराज देसाई असतील, तुम्ही दोघंही त्या बैठकीला आलेला नव्हता म्हणून हा प्रश्न? नाही, कालच्या बैठकीचं म्हणजे स्वतः मला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला, शिवेंद्रराजेंचा मला फोन आला, जयकुमार गोरेंचा मला फोन आला आणि त्या तिघांनीही मला बैठकीला उपस्थित राहण्याची जरूर विनंती केली। परंतु मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की अद्याप माझ्या लोकांची बैठक मी घेतलेली नाही,
त्यांची मतं मी जाणून घेतलेली नाही आणि त्यांची मतं जाणून न घेता मी जर आपल्या बैठकीला उपस्थित राहिलो तर माझ्या पक्षामध्ये त्या संदर्भातला चुकीचा मेसेज जाईल. त्यामुळं मी कालच्या बैठकीला त्यांनी मला फोन करून सुद्धा विनंती करून सुद्धा मला उपस्थित राहू शकलो नाही. अहो, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तुम्ही देसाई साहेबांनी या संदर्भात मुंबईत? नाही, मुख्यमंत्र्यांची भेट मी माझ्या कामाकरता गेलो होतो. माझ्या पाचगणी नगरपालिकेचं काम होतं, नगराध्यक्ष माझ्या समवेत होते. त्याचबरोबर शंभूराज देसाई त्यांच्या कामानिमित्तानं त्यांनी CM साहेबांची वेळ घेतली होती. योगायोगानं आम्ही दोघं होतो. CM साहेबांनी त्यांना बोलवलं, त्यांना कळालं बाहेर मी आहे, मग त्यांनी मलाही बोलवलं आणि त्यांनी जरूर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्याशी चर्चा केली. या बैठकीचा नेमका सार काय समजायचं? या बैठकीचा सार एवढाच राहील की आज पक्षाचे सगळे आमचे सन्मान्य मतदार सदस्य हे आज एका विचारावर येऊन सगळ्यांनी स्पष्टपणानं परखडपणानं सांगितलं की आबांना हा आपण सगळ्यांनी एकमुखानं अधिकार देऊया. मेन मुद्द्याचं सांगत काय म्हणजे? एकत्र झालं बैठकीचं, पण तुमच्याकडून ठरलं का? आता हे बघा, ऐकून घ्या. हे बघा, एकमुखानं मला निर्णय दिला. माझ्यासुद्धा वर पक्षाची वरिष्ठ मंडळी आहेत, मला त्यांच्याशी बोलावं लागेल. वरिष्ठांपर्यंत अगदी आमच्या महायुतीचे नेते, या महायुतीच्या नेत्यांबरोबर मग मुख्यमंत्री साहेब आमचे असतील, दोन्ही मुख्यमंत्री महोदय असतील, या तिघांच्या कानावर तरी मला आमच्या सगळ्या सन्मान्य सदस्यांच्या भावना ह्या घालणं माझं काम आहे ना. आज जर मला त्यांनी एकमुखानं हा निर्णय घ्यायचा अधिकार जर दिला आहे तर वरिष्ठांच्या कानावर माझ्या सदस्यांच्या भावना या जिल्ह्यातल्या घालणं हे माझं कर्तव्य आहे. तुमची वैयक्तिक भूमिका आहे मंत्री म्हणून मला मी नाही ना मतदार ह्याचा. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्ही युतीतूनच ही निवडणूक लढवतो असं स्पष्ट सांगितलं आणि युतीचे उमेदवार निवडून येतील असंही सांगितलं होतं. मग युतीचे उमेदवार निवडून येणारच ना. ज्या वेळेला महायुतीमध्ये आम्ही एकत्रित काम करतो, महायुतीचे उमेदवार निवडून येणारच ना राज्यातले. जिल्हा परिषदेमध्ये वाटा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडनं मागितला जातोय का? जिल्हा परिषदच्या मध्ये जो गदारोळ झाला होता त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे जिल्हा परिषदेत वाटा द्या, आम्ही तुम्हाला मदत करतो अशी भूमिका आहे का काही? नाही, विषय एक ऐकून घ्या. ही भावना म्हणजे जे काही घडलं निवडीच्या वेळेला पदाधिकारी त्यावेळेला तेव्हापासून ते आजपर्यंत सन्मान्य सदस्यांच्या भावना ह्या तीव्रच आहेत. आता त्या भावना त्यांच्या ज्या आहेत, ज्या मी ऐकल्या, त्या वरिष्ठांच्या कानावर तर मला घातल्या पाहिजेत. मग जे घडलं तो विषय असेल, जे उद्या काही करणार आहात तो विषय असेल, किंवा सन्मानाची वागणूक देण्याचा विषय असेल, हे विषयच आहेत यामध्ये की आम्हाला बाबा सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. त्यात चुकीचं काय? आपण एक महत्त्वाचा विषय आहे की आज भाजपची एक बैठक पार पडते, तर त्या बैठकीला आपल्यातलेच काही सदस्य त्या ठिकाणी आहेत. तर याबाबत काय तुम्ही आपल्या चिन्हावर निवडून आले? आपल्या चिन्हावर, माझ्या चिन्हावर निवडून जे आले, जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला फुटले, त्यांचा आमचा कुठलाही सन्मान नाही. ते आता आमचे नाही. निर्णय अंतिम कधी कळेल? निर्णय आता वरिष्ठ ज्या वेळेला वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू, म्हणजे आमच्या महायुतीचे जे तिन्ही नेते आहेत, या तिन्ही नेत्यांशी चर्चा करून, कारण आता मतदानालाही 4च दिवस राहिले, त्यामुळं लगेचच निर्णय आम्ही त्यांच्याशी चर्चा करून घेऊ. शेवटच्या टप्प्यात आहे. बरं, आता मी आज रात्री सांगली जिल्ह्याची बैठक लावली. सांगली जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या प्रमुखांची आणि सन्मान्य सदस्यांची सांगलीची आज रात्री मी एकत्रित बैठक लावलेली आहे. आणि आज सातारा जिल्ह्याच्या भावना ऐकल्या, संध्याकाळी सांगली जिल्ह्यातल्या सदस्यांच्या भावना ऐकणार, नेत्यांच्या भावना ऐकणार आणि वरिष्ठांपर्यंत त्या भावना मी कळवणार. वरिष्ठ जो आदेश देतील त्या आदेशाच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही.